नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो, भक्ती फार्मच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही पिल्ल घेऊन निघालेलो आहोत ठाणे जिल्ह्यामध्ये। ठाणे जिल्ह्यात भिवंडी या ठिकाणी आंबाडी नाक्यावर ह्या ठिकाणी पिल्ल घेऊन चाललेलो आहोत। एवढ्या लांब म्हणजे लांब बऱ्याच ठिकाणी गेलोत, पण मुंबई साईडला आम्ही कधी पिल्ल दिली नव्हती आतापर्यंत। तर आज आम्ही त्या साईडला निघालेलो आहोत। तर रात्रीचाच प्रवास आहे नेहमीप्रमाणे, आणि आज आम्ही दोघं म्हणजे पुढे बसलेले हे ड्रायव्हिंग करत आहेत। आणि बरेच जण आम्हाला म्हणत होते 40 गावला गेलो तेव्हा बऱ्याच लोकांनी कमेंट केलेल्या, काही लोकांनी फोन केलेले की ड्रायव्हर सोबत घेऊन जा। तर सगळ्यांचं म्हणणं पण आम्हाला पटलं, त्याप्रमाणे आता लांबचा प्रवास चाललाय तर आम्ही सोबत ड्रायव्हर घेतलेला आहे। दोघं जण आहेत, पाठीमागं बसलेले आहेत। आणि आता आपली ह्या वेळेस म्हणजे आता आम्ही 2-4 ऑर्डर दिल्या, त्या ह्याच गाडीतनं देतोय। हीच गाडी असते आपली नेहमी। आणि पाठीमाग क्रेट वगैरे ठेवलेले आहेत, पिल्ल ठेवलेले आहेत, आणि ते दोघं जण ड्रायव्हर आहेत ते पाठीमागं झोपलेले आहेत। तर मग आता आम्हाला पोचायला तरी सकाळ होणार आहे, 4-1 वाजतील। त्यावेळेस मग तिथं गेल्यानंतर आपण बघूया तिथलं नियोजन वगैरे। तिथं गेल्यानंतर बरीच जण येणार आहेत भेटायला, म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत पडलंय की आम्ही आता ठाण्यामध्ये यायला लागलोय। तर बऱ्याच लोकांनी फोन केलेले, तर तिथं गेल्यानंतर बघू, सगळी चर्चा करू, किंवा तिथं गेल्यानंतर नियोजन वगैरे कसं आहे। तर चला मग आता आपण सकाळ भेटूया। कुत्री बांधलेत ना। हे कुत्रा आहे तिथं। हे बघा शेगड्या वगैरे कशा केल्यात, कारण थंडीच एवढी आहे, भरपूर थंडी सुटली। कागद टाकलेत ना, फुका फुका काडी पेटी आहे का? ते इथं इथे ते काय ह्याला ऑक्सिजन जायला लागेल। फोडता वरती पाय ठेवा। तो बाहेर आला बाहेर। हा पेटलं पेटलं। बस चला आता सोडूया का, पिल्ल सोडूया का जरा धूळ जाऊ द्या बाहेर। आम्ही सोडते हे का
खाली बसा, मांडी घालून बसा दूर. सोडू का? इकडे या, इकडं तुमच्या समोर मोजायच्यात. इकडे या तुम्ही, नाही तिकडे टाकू का? इकडे टाकू. इकडे टाकली पाहिजे ना? इकडे टाका. नको मी मोजते. इकडे या इकडे. तुम्ही या इकडं. तुम्ही दोघं आले तरी काय हरकत नाही. माझं काय नाही दोघं माझं काही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 जे हे लाकूड वर राहतं जे काय राख होते का नाही राख खाली पडत काय ते बार लावायचे आणि त्याच्यावरती जाळी बार लावायची जेणेकरून राख खाली का नाही पंचिंगची जाळी असते का नाही राख खाली त्याच्यावरती टाकायचं राख खाली पडत नाही ते हॉलिजन लावतो ना दोन पण हॅलोजन लहान सुद्धा हे असावं असं तुम्हाला सांगितलं प्रमाणे तुम्हाला समजायला लागतं विद्यामध्ये अगदी तुझे रंजन लावूया ते आपण एक मंडळ घेतो मी डायरेक्ट तिकडनं 2 रंजन लावायचं कळलं 2 किंवा 3 लावूया ना खायला संपत येईल तसं टाकायचं. खायला संपल तसं खायला टाकायचं. रात्रीचं खायला टाकायचं नाही बरं हां सकाळी हो सकाळी टाकायचं लवकर खायला. तर पिल्लं वगैरे देऊन झालेली आहेत आपली. आमचा नाश्ता वगैरे झालाय, आंघोळ वगैरे सगळे आवरली. त्यानंतर आता पिल्लं परत बघायला आलोय आम्ही. आम्हाला सकाळी पोहोचायला 5 वाजले होते. आता 9 साडेनऊ वाजलेत. पिल्लं सेट झालेले आहेत. बघताय तुम्ही कशी पिल्लं फ्रेश आहेत. आणि दुसरं म्हणजे पिल्लांना बसायला पण इथं व्यवस्था केलेली आहे. हे बसण्यासाठी ठेवलंय. आता तात्पुरते विटा वगैरे लावून ठेवले. जरा उंच करून घेणार आहेत. जसं जसा पक्षी मोठा होईल तसं जरा वरती अजून उंच करून घेणार आहेत. तर बऱ्याच जणांना वाटतं की 1 महिन्याच्या पिल्लाला गरज नसते बसायची. तर तुम्ही तिकडे बघा पिल्लं कशी वरती बसलेली आहेत. काय काय पिल्लं खाद्याच्या भांड्यावर सुद्धा येऊन बसतात आणि तिथं घाण करतात. त्यामुळे त्यांना बसायसाठी पण अशी व्यवस्था केली पाहिजे. 1 महिन्यापासूनच पिल्लांना सवय लागते की वरती बसायची. त्यामुळे आपण अशी
सगळ्या सोयी केल्या पाहिजेत. इथं बघा कशी पिल्लं वरती बसलेले आहेत. आणि पिल्लं अशी फ्रेश हेल्दी पिल्लं आहेत. ज्यांना पिल्लं दिले ते एकदम खुश आहेत. पिल्लं त्यांना आवडली. आणि आलो तेव्हा इथं म्हणजे नव्हती सोय काय बऱ्यापैकी ब्रुडिंगची वगैरे. आज तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये आम्हीच बऱ्यापैकी सरांनीच शेगडे वगैरे पेटवली आणि ब्रुडिंगची बल्ब वगैरे त्यांनी वर लावलेत. सांगत होते कसं आहे, त्यांनी बोलत होते आम्ही ट्रेनिंग वगैरे घेतलेलं आहे, आम्हाला माहिती आहे. म्हणून मग चला म्हटलं ट्रेनिंग घेतली, माहिती आहे, मग करतील व्यवस्थित. ह्याच्यावर आम्ही गेलो तर आम्ही सांगितलं होतं हे सगळं वरती पॅक करायला सांगितलं होते. रिकामं होतं सगळं, मग तिथं ते सुद्धा आम्ही पॅक करून घ्यायला सांगितलं तर त्या. आणि ह्या साईडला कागद वगैरे लावून घ्या ह्या गोष्टी केल्या होत्या त्यांनी. पण हे बल्ब वगैरे लावणे जरा उंचावर लावलं होतं, तर आता ते आज संध्याकाळी करणार आहेत. तर बाकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांना. तर ज्यांना कोणाला म्हणजे बघायचे असतील पिल्लं, आपण पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यामध्ये पिल्लं दिलेले आहेत. गावाकडल्या पक्षी आहे, गावाकडल्या कोंबड्या इथं म्हणजे कोंबड्या होणार आहेत. ह्या पिल्लांच्या अंडी तुम्हाला मिळणार आहेत. तर पिल्लं जर बघायचे असतील तर तुम्ही ह्या फार्मवर येऊ शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला या इथला पत्ता दिला जाईल, सरांचा नंबर पण दिला जाईल. त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथं येऊ शकता आणि आपण दिलेले पिल्लं वगैरे बघायचे असतील तर बघू शकता. आणि अशा पद्धतीने म्हणजे फार्म चालू करायचं असेल तुम्हाला तरीसुद्धा सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तरी पिल्लं बघा तुम्ही वरती बसलेलं, अजून बघा खड्ड्याच्या भांड्यावर कशी बसलेली आहेत. तर अशी पिल्लं वरती बसतात. अगं सगळा जर आपण सेटअप केला असेल, पिल्लं जर व्यवस्थित पिल्लांसाठी जे नियोजन पाहिजे ते जर केलं असेल तर पिल्लं व्यवस्थितच राहतात. माणसांचं असतंय आमच्याकडे येत नाही, आमच्याकडे ती येत नाही, करायचं केलं तर बरोबर होते. याच्यातून पाणी इथे पाणी असलं ना या बेगामध्ये इकडं पाणी जाते. घराला पाणी जास्त लागत नाही, थोड्या पाण्यात पण चांगलं पीक येतं. पाण्याची सोय असली ना तर मका केलाय तुम्ही? मका तिथे लावलाय, मका पण येते. तिकडे लावलाय ना, म्हणजे आताच लावलाय तो मका. गहू ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच मी बघितलंय की असं गव्हाचं पीक घेतलंय आणि त्यांनी पण पहिल्यांदाच केलंय गव्हाचं पीक. माझं ना लहानपणच इकडं ठाणे जिल्ह्यात गेले, शिक्षण पण 10वी पर्यंत ठाणे जिल्ह्यातच आहे. 10वीला जे मी एकदा गावाकडे गेले त्याच्यावर आज एवढ्या वर्षाने इथं ठाणे जिल्ह्यात आले. तर इथल्या लोकांचं म्हणजे बदललंय, राहणीमान वगैरे बदललंय, बऱ्याच गोष्टी बदलल्या. तर एवढ्या वर्षानंतर सगळा बदल होतोच. तर इथं आलेलो आम्ही पिल्लं द्यायला, फिरत होतो, यांची शेती वगैरे बघत होतो. हे असं म्हणजे शेती वगैरे आमच्या भागातच म्हणजे सातारा सोलापूर ह्या साईडलाच असं शेती असते किंवा गहू मका ज्वारी ऊस भाज्या वगैरे असा पीक घेतलं जातं. ह्यांनी गहू केला आहे, मका केली,
चवळी लावले आणि हे लावले काकडी वगैरे अशी बरीच गोष्टी लावलेल्या आहेत. तर कसं आहे ह्या भागात बऱ्यापैकी भाताचंच पीक घेतलं जातं आणि त्याच गोष्टी करत होते. आज पहिल्यांदाच तुम्ही बघताय इथं गहू लावले आणि गहू पण किती छान आलाय, एक नंबर गहू आलाय. आणि ही माती पण अशी आहे की पाण्याला धरून ठेवते, जास्त पाण्याची गरज नसते. आमच्या भागात असं पाण्याची जास्त गरज असते, सारखं पाणी द्यावं लागतं. ह्या ठिकाणी गहू केलाय म्हणजे बरेच जण व्हिडिओ बघतात आणि माहिती घेतात. तर ज्यांना असं म्हणायचं असतं की बरेच जण म्हणतात की बाबा आमच्या भागात हे पीक येत नाही किंवा फक्त एवढंच घेतलं जातं. उदाहरणार्थ आता इकडं कसं नुसतं तांदळाचंच पीक घेतलं जातं. तर ज्यांना कोणाला असं वाटतंय त्यांनी हे असं करून बघा, गहू वगैरे लावा, बाकीच्या फळबागा वगैरे लावा. पाण्याची सोय पण त्यांनी केलेली आहे. ते अलीकडे इकडं कुठली तरी नदी आहे, तिथलं पाणी मशीनने आणून टाकतात. म्हणजे विहिरीची बोरची वगैरे सोय ना, तर तुम्ही तशी सोय करून जर असं पीक घेणार असाल आणि त्याचबरोबर कोंबडी पालन करत असणार तर एक चांगली गोष्ट आहे. खाद्य खर्च पण तुमचा कमी होतोय. तर ह्या भागातली जी लोक आहेत जी फक्त तांदळाचं पीक घेतात त्यांनी असं करून बघा, मका वगैरे लावून बघा. तर आता आपण मका पण लावली, ती मका पण बघणार आहोत त्या साईडला जाऊन. आम्ही लहानपणी हे गवत आहे ना, त्याचं भात करायचं खेळायला. इथं काय लावलंय नाही, वा छान छान केलंय. कोथिंबीर कसलं भारी केलंय. पाणी कुठलं आणून टाकताय? इथनं पाण्याची सोय केली, ही पाईप आहे ना. इथे मशीन लावायचे. कोथिंबीर, मेथी, ती शापू आहे, कोथिंबीर. दादा खुरसणी कुठे ठेवली आहे? खुरासणी ती कसली छान आहे. नेली, खुरासणी उपटून नेली. मेथी लावली, शेपू लावलाय, कोथिंबीर लावली आणि पाणी तिथनं आणलंय. काय आहे पाण्याची सोय? मशीननं पाणी आणलंय. तर ह्या भागातल्या लोकांनी आता लक्षात घ्या आणि अशा प्रकारे शेती करायला सुरुवात करा, पाण्याची काहीतरी सोय करून. कोंबड्यांसाठी हे सगळं खाद्य पण होतंय आणि आपल्याला घरी खाण्यासाठी पण ह्या बऱ्याच गोष्टी यांनी केलेल्या आहेत बघा. आणि ह्या मातीत तर पटकन चांगलं पीक येते. इकडे पाठीमागं गाजर सॉरी काकडी आणि गलके यांच्या इकडे काय बोलतात त्याला, घोसावळे ना. घोसावळे आणि काकडी लावले, आपण गिलके बोलतो. आणि पीक पण चांगलं आलंय. हिरवगार सगळीकडे छान दिसते आणि चांगलं नियोजन पण केलंय. आमच्या इकडे जसं शेतकरी करतात ना, त्यांना कसं कायम ते पीक घेत असतात, त्यांना माहिती असते. पण तुम्ही नवीन पण करून सुद्धा सगळं चांगलं केलेलं आहे. पीक म्हणजे हे भाज्या वगैरे छान आलेलं, कोथिंबीर छान आली, काकडी छान आली. आणि कोंबड्यांना खायला खाली इथं बघा गवत पण भरपूर आले, हे पण काढून टाकलं तर कोंबड्या खातात. तर लोकांचा कल जास्त कशावर आहे, मार्केट वेस्ट आणायचं आणि ते टाकायचं, आयतं आणायचं तुम्ही बघताय. तर ते जास्त तुमच्या कोंबड्यांना फायद्याचं नाही, नुकसानकारकच आहे. आता इथल्या लोकांना पण बऱ्याच शेती आहे, भरपूर लोकांकडे शेती आहे, त्याचा उपयोग करा. फक्त पावसाळ्यातच एक पीक घेतात तांदळाचं आणि त्याच्यावर बास करतात. तर हे अशा प्रकारे पीक घ्या कोंबड्यांसाठी. आणि ह्याच्यात म्हणजे काय नाही गलते, तुम्ही पण खा आणि कोंबड्यांना पण टाका. कोंबड्या जास्त हेल्दी होतील तुमच्या आणि कोंबड्यांना पण चांगलं ताजं खायला भेटेल. आणि हे जे भाजीपाला असतो त्याच्याबरोबर जे गवत उगवते, पाणी दिल्यामुळे गवत उगवते, ते पण काढून टाकता येतं. आणि असं काही पीक केलं नसेल तर अशीच रानं मोकळी पडलेली असतात, तर त्या रानांचा उपयोग करा. आणि ज्यांना कोणाला आता माहिती पाहिजे असेल इथली, ह्यांनी शेती कशी केली किंवा पाण्याची सोय कशी केली, सगळी जर माहिती पाहिजे असेल तर आपण सरांचा नंबर देणार आहोत. सरांशी कॉन्टॅक्ट करा आणि इथं बघायला यायचं असेल तर तुम्ही बघायला पण येऊ शकता. पाणी नाही म्हणून करत नाहीत इकडं गवार लावली, बराच भाजीपाला केलाय तुम्ही, चांगला मळा फुलवलाय. दुसऱ्याच म्हणजे काकाच्या मुलगा त्यांनी पाटलांचं काकाच्या मुलाचे गवार, भेंडी, मुळा, फुलं लावले झेंडूची. बघितलं इकडं मळा कसा फुलवलाय
अशा प्रकारे ज्यांना बघायला यायचं असेल तर त्यांनी नक्की या बघायला आणि अशा प्रकारे नियोजन करा. बघा हे पाणी येतं आपल्या इकडे. हे पाणी भास्ता प्रकल्प चॅनेल सारखं तिकडनं येतं हे पाणी. छान आहे. बघितलं 1000 रुपये कुठं नाही ते साठवं येतं. हा पिल्ल्यांचं पाण्याची सोय हिथं आहे. हिथनं पाणी उचललं जातं आणि त्यांच्या त्या भाज्या वगैरे लावलंय त्याचं ते पाणी भाज्यांना दिलं जातं. तिथनं पाण्याची सोय केलेली आहे. हे मच्छीमारासाठी आहे बघा. तर आता इथं आपण उभा आहोत तिथं मका लावलेली आहे. तुम्ही बघा आजूबाजूला मका दिसते. तर ठाणे जिल्ह्यामध्ये लावलेला आहे मका, गहू, भाजीपाला आहे सगळा तुम्ही बघितलंय. तर हे तर सरांसोबत मदतीला म्हणून हे सर आहेत. त्यांचं नाव, सर तुमचं नाव सांगा. प्रकाश ठाकरे. आणि इथं जी कामं आहेत म्हणजे हे जे काय बियाणं वगैरे लावलेलं आहे, इथं पाणी वगैरे द्यायचं काम हेच करतात. ह्यांनीच एवढं चांगलं केलं कारण मगाशी सरांनी सांगितलं ह्याचं सगळं श्रेय ह्या सरांना जात आहे. आपलं शेड आहे कोंबड्यांचं, त्याच्या साईडला ह्यांचं पण जागा आहे, त्यांची पण जमीन आहे त्या साईडला. तिथं पण त्यांनी पिकं वगैरे घेतात आणि त्यांचे ते म्हणजे मित्रच आहेत, शेजारीच आहेत. फक्त इथं दिवसभर देखरेख करायला वगैरे ते असतात. तर इथं बघितलं तुम्ही काय काय लावलेलं आहे, ती सगळी कामं हे सर करत असतात. तर हे अशा पद्धतीचं नियोजन करा आणि अशी शेती करा, तुमचाच फायदा आहे. तुमचा खाद्य खर्च कमी होईल. कारण कोंबडी पालकाला बराच जास्त प्रश्न पडतो की खाद्य खर्च कमी कसा करायचा. म्हणजे आता ना बऱ्याच लोकांना वाटतं की आमच्या भागात म्हणजे सातारा, सोलापूर ह्या साईडल्या लोकांना अशी जमिनी आहेत, म्हणजे ते रानात पिकं वगैरे घेतात, मकाचं, ज्वारीचं. आणि दुसरं म्हणजे वातावरण पण त्यांचं असं आहे की कोंबडी पालनासाठी सूट होतं आहे. तर आता इथं बघा, इथं पण तुम्ही तांदळाचं पीक घेत होता, पण आता ह्यांनी त्या पद्धतीनं घेतलेलं आहे. तर आमच्या साईडलाच नुसतं होतं असं नाही, तुम्ही जर करायला गेला तर कुठंही होतं. फक्त करण्याची इच्छा पाहिजे, जिद्द पाहिजे. अशा पद्धतीने करा. तुमचा चांगला मळा फुलल्यासारखा इथं फुलवला आहे आणि कोंबड्यांसाठीच हे सगळं केलेलं आहे. पहिलाच प्रयत्न आहे गव्हाचा. गहू आल्यानंतर सर आम्हाला सांगतीलच किती गहू झाला ते. तर हे असं नियोजन करा. तर आता आपण ह्या ठिकाणी पिल्लं दिलेले आहेत. पिल्लांचं सगळं नियोजन वगैरे बघितलंय. आता दुपार झाले तरी पण आम्ही इथं थांबलोय. आम्हाला भेटण्यासाठी म्हणून हे व्ह्यूअर्स आलेले आहेत आणि ज्यांना आपण पिल्लं दिलेले आहेत त्यांचं नाव वगैरे आपण सगळी माहिती घेणार आहोत किंवा त्यांचं पुढचं भविष्यातलं नियोजन काय आहे. तसेच सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथं त्यांनी जो मळा पिकवला आहे तर त्याचं त्यांनी कशा गोष्टी नियोजन कसं केलं आहे, पाण्याची सोय कशी केली किंवा त्यांचं ते पीक कसं आहे. पिकाचं तर आपण व्हिडिओ बघितला, 1 नंबर सगळं पीक आलं आहे, मळा फुलवला आहे चांगला. तर त्या सगळ्याबद्दल आपण माहिती यांच्याकडून घेणार आहे. तर प्रत्येकजण आपापलं नाव सांगा. सर तुमच्यापासून नाव सांगायला, गाव सांगायला सुरुवात करा. माझं नाव प्रकाश ठाकरे, मुक्काम असनोली, पोस्ट दाभाड, तालुका भिवंडी. सर तुमचं नाव सांगा. सुदाम पाटील, असनोली, दाभाड, भिवंडी. विकास पाटील, वाडा. सर तुमचं नाव. सतीश शिरसाट, ठाणा. तर आता हे जे पाटील सर आहेत हे व्ह्यूअर्स आहेत, म्हणजे आता इथं भेटायला आलेत आणि इथलं नियोजन बघण्यासाठी आले. आणि जे आपण पिल्लं दिलेले आहेत ते पाटील सर आणि शिरसाट सर ह्या दोघांनी पिल्लं घेतलेले आहेत. आणि ते जे सर आहेत ते इथं म्हणजे त्यांच्याबरोबर मदत करतात. हा जो मळा दिसतोय आपण उभं राहिलो इथं काकडीचा, हे सुद्धा त्यांचंच आहे. आणि त्यांच्या मळ्यात त्यांनी काय काय काकडी वगैरे भाजीपाला लावले, त्याचबरोबर पाटील सरांच्या पण रानात त्यांनीच ती लावलेलं आहे आणि पाणी वगैरे द्यायची सोय ते करतात. म्हणजे त्यांचे सहकारी म्हणून आहेत ते इथं. आजूबाजूला त्यांची पण शेती आहे. शेती बघत बघत ते त्यांचा फार्मचं नियोजन बघत असतात. तर सर तुम्ही सांगा, आपण आता 500 पिल्लं दिलेले आहेत, ती पिल्लं घेतलीत कशासाठी, म्हणजे काय नियोजन आहे तुमचं आणि तुम्ही हे देशीच घ्यायचं असं का ठरवलं? म्हणजे देशीच असं आहे की आम्हाला पहिल्यापासून आवड आहे गावठी कोंबड्यासाठी. आणि हे पोल्ट्रीचं बोलतो आपण ते आपल्याला नाही आवडत, आम्हाला आम्ही कधी खातच नाही ती गोष्ट. आणि याच्यामधून आम्हाला आणखी थोडंसं हे करतात. आणि नंतर तुमच्या मार्फत आम्ही म्हणजे तुमची मदत खूप झाली आम्हाला आणि तुमच्या नियोजनानुसार आम्ही आणखी पुढे वाढवता प्रयत्न करणार आहे. तर सर ह्या साईडला म्हणजे आता मुंबई साईडला बरेच लोक बॉयलरच खातात
म्हणजे जास्त म्हणजे आमच्या साईडला देशी कोंबड्या वगैरे असतात. आता या भागात बरेच लोक आपल्या देशी कोंबडी पालन करायला लागले. तर तुम्ही काय नियोजन ठेवून हे देशी कोंबडी घ्यायला सुरुवात केली? नमस्कार. मी ॲक्च्युली सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहे पहिल्यांदा, आणि घरी बसलो 1 वर्ष वाट बघितली. नंतर भक्ती ॲग्रोवाल्यांची यूट्यूब बघितलं. पण टू बी प्रॅक्टिकल, मार्केटमध्ये भरपूर यूट्यूबर आहे, पण टू बी प्रॅक्टिकल जे आहे ते मी 3 महिने स्टडी केली. 3 महिने स्टडी केल्यानंतर वाघमारे सरांना फोन केला. त्या माध्यमातून त्यांचा टोनिंग, बोलण्याची ट्रिक्स ही महत्त्वाची आहे. तर त्या ट्रेनिंगनंतर मग ते बोलले काम करा शिरसाट, मला प्रत्यक्ष भेटायला या. मग त्याप्रमाणे मी 17 डिसेंबर 2023ला त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर मग तिथे राहिलो. राहून झाल्यानंतर जेवण खावण, मग त्याच्या माध्यमातून मी त्यांचं एक ॲटिट्यूड किंवा एक प्लॅनिंग, मॅनेजमेंट कसं असावं हे टोटल स्टडी केलं. आणि त्या मॅनेजमेंटच्या स्टडीला मी मार्केटचा सर्वे केलेला माणूस आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी ट्रेनिंग नाही घेतलं, मी ट्रेनिंग ऑनलाईन घेतलेलं आहे. पण जे प्लॅनिंग त्यांच्याकडे आहे आणि सचोटी धंद्यामधली, म्हणजे त्यांचं व्ह्यू असं नाही की फक्त कोंबड्या सेल करायचं. म्हणजे एखादा अगदी गरजवंतू असेल तर त्याला ते त्यांच्या मोबाईलला काही कोंबड्या अक्षरशः पळायला देतात. का देतात? तर त्याची उन्नती कुठेतरी हो. आणि हा जो पॉईंट आहे हा मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. आणि जर असेल तर माझ्याकडनं 1001 तुम्ही घेऊन जायची. हा महत्त्वाचा पार्ट आहे. सेकंडरी पार्ट माझं जे हे आहे काय बोलतात हिस्ट्री, तर मी सरकारी कर्मचारी होतो, आता मी रिटायर झालो आहे. पण आफ्टर मला पेन्शन पण आहे, आणि पेन्शनमध्ये मला एकच मुलगा आहे आणि तो पण IT सेक्शनला आहे. तो IT सेक्शनला असून मिसेस माझी घरगुती आहे, घरकाम करते, गृहिणी आहे. त्याच्यानंतर काहीतरी आपल्याला कसं आहे, आपण समाजासाठी काहीतरी करणं भाग लागतो. आणि हे सगळं जे डोक्यात आहे ते पहिल्यापासून आहे माझ्या. म्हणजे असं नाही की बाबा मी तिथे आहे आणि तिथून, आणि महत्त्वाचा पार्ट काय, माझ्याकडे अजून 2 व्हीलर पण नाही आहे. म्हणजे मी घेऊ शकत नाही ह्यातली गोष्ट नाही आहे. आणि मग हे करता करता पाटील साहेब मला भेटले, सुदाम पाटील, की जे आसनोलीला राहतात. त्यांचा तालुका भिवंडी आहे आणि जिल्हा ठाणा आहे. मग त्यांच्याच्याने माझी ओळख झाली आणि मग तिथे सर्व्हिसला आहे, त्यांच्या तिथे शेजारीच मी राहत होतो. ॲक्सिडेंटली ते मला भेटले. नंतर माझं गाव नाशिक असून मग तिथे जर मला चालू करायचं, मला परत ते ट्रान्सपोर्टचं डिस्टन्स ह्या सगळ्या गोष्टी येणार. तर शेवटी पाटील साहेबांचं विचारलं. पाटील साहेबांकडे शेड होती आणि त्यांनी खरोखर चांगली शेड बांधली. आणि त्यांचा जो प्लॉट आहे हा टेबल प्लॉट आहे. आणि आम्ही एक प्रात्यक्षिक करण्यासाठी पाटील साहेबांनी बोलले की मी गहू लावतो. तर पहिला प्रश्न मी त्यांना विचारला, अहो म्हटलं वाडा आहे तिथे काय गहू येणार? तर अहो बघा गेलं तर गेलं, काय टेन्शन नका घेऊ, काय येईल ना ते आपण कोंबड्यांना घालू, जो काय चारा येईल तो. तर म्हटलं ठीक आहे. आणि मग त्यांच्या मदतीला खरोखर एक कौतुकाचं स्पद आहे, म्हणजे प्रकाश ठाकरे हे त्यांचे शाळेचे मित्र आहेत, लहानपणापासून बालपणीचे आहेत. त्यांनी पण आम्हाला साथ दिली, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो. आणि महत्त्वाचा पार्ट काय, बघा कुठेही तुम्ही काहीही काम करा, गुरु जरी चांगला असेल तर चेला तेवढा घेणारा पण पाहिजे. नुसतं गुरुच्या नावावर बोटं मोडायची किंवा त्या गुरुनी सांगायचं चेला खराब निघाला, हे अजिबात मला आवडत नाही ही गोष्ट. मी जर कमी पडलो तर दुसऱ्याला दोष देऊ नये, हे माझं पहिल्यापासून ॲटिट्यूड आहे. आणि त्या ॲटिट्यूडमधून आम्हाला इथे टोटल एक सोशल ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर तसं बघायला गेलं तर सुदाम पाटील पण चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. लोकेशन चांगलं आहे, म्हणजे त्यांचे साहेब पण चांगले आहेत, फार मोठी हस्ती आहेत. हे माझ्या शेजारी आहेत पाटील साहेब, ते पण वाड्यामध्ये प्रशस्त आहे, त्यांचं सगळं वैभव. प्रकाश आहेत, त्यांची पण ऑलरेडी शेती आहे इथे, आणि इथे शेतीला भाव काय कमी नाही आहे. म्हणजे असं नाही की आम्हाला सगळ्यांनाच गरज होती, पण एक मनापासून की लोकांना आपण काहीतरी 1-2 पैसे मिळवून देणं गरजेचं आहे. कारण कसं असतं, माणूस स्वतःचं भरपूर इन्कम करू शकतो, पण लोकांना त्याच्यातून प्रवृत्त करणं हा स्टँड बाय पाहिजे. आणि हल्लीच्या जगात कसं आहे की कमी शिकलेले लोक असेल तर त्यांच्याकडे मेहनत करायची ताकद असते. तर त्या ताकदीचं आपण निरीक्षण करून त्यांना मोटिवेट करून जर आपण काहीतरी केलं तर आज
एक समाजाचा बांधव जरी उभा राहिला आणि अक्षरशः सांगतो तुम्हाला त्यांनी 20,000 रुपये जरी कमवले तरी भरपूर झालं. आणि ज्यावेळेस अशी माझ्याकडे 50 लोक जर आली आणि जर ते काही इन्कम करू शकले तरच सुदाम पाटील आणि मी एकत्र आल्याचं आम्हाला समाधान लाभेल. तर हे विकास पाटील सर आहेत, ते वाड्यावरून आलेत. फार्म विजिट पण करायचं होतं त्यांना आणि आम्हाला भेटायसाठी आले होते. तर त्यांना आम्ही मग अशी बरीच चर्चा केली, माहिती वगैरे विचारत होते, बऱ्याच प्रश्नांची देवाणघेवाण झाली. तर आता आपण त्यांना विचारूया की त्यांनी ह्या ठिकाणी येऊन काय बघितलं, किंवा बाबा येतात तर पिल्लच बघायला. खरं तर म्हणजे आपण एखाद्याला पिल्लं जर दिली तर माहिती पडलं ना आजूबाजूला की बाबा हे पिल्लं द्यायला आले, तर पहिल्या लोकांचा असं विचार असतो की बाबा पिल्लं त्यांनी दिलेत कशी, कशा क्वालिटीचे आहेत हे बघण्यासाठी येतात. आणि जे मेन मालक आहेत त्यांना विचारलं तर ते चांगलंच म्हणणार आहेत. तर आता हे जे सर आलेत पाटील सर, त्यांना आपण विचारूया की तुम्ही पिल्लं बघितली तर तुम्हाला काय वाटलं, म्हणजे पिल्लं बघितल्यानंतर काय आहे तुमचं मत? नमस्कार, मी विकास पाटील, मी वाड्याहून आलो आहे. मी सुदाम पाटील यांच्या फार्मला व्हिजिट आहे दुसऱ्यांदा, कारण वाघमारे सर मागेसुद्धा आले होते आणि आता खास त्यांनी पिल्लं मागवली म्हणून मी बघण्यासाठी आलो. एक 400 किलोमीटरचा प्रवास करूनसुद्धा पिल्लं एकदम टवटवीत आहेत आणि 0 मॉर्टॅलिटी, एकही पिल्लू दगावलं नाही. आणि हे बघून माझीसुद्धा इच्छा झाली का मी मॅडम्सला सुद्धा विचारलं आणि सरांना विचारलं की म्हणजे तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि मला खूप चांगली माहिती तुम्ही दिली. आणि पिल्लांबद्दल बोलायचं तर खूप छान पिल्लं मिळाली. माझं ॲक्च्युली कालपासून मनामध्ये थोडीशी माझी अशी होती का 400 किलोमीटरवर आपल्याकडे पक्षी येणार आहे, आपण एक महिन्याचा पक्षी यांच्याकडे घेतला आणि विचार होतो 400 किलोमीटर गाडीमध्ये येणार आहेत, ती पिल्लं कशी असतील, येताना किती काय होईल. त्याच्यामध्ये खूप म्हणजे अभ्यास करून झाला. पण सकाळी आल्यानंतर मी बघितलं, बराच वेळ झाला आणि त्यांनी ती पिल्लं आमच्याकडे टाकली. ती पिल्लं तशीच निघाली बाहेर, म्हणजे त्यांना अजिबात म्हणजे ट्रेस नाही, काय नाही आहे, एकदम फ्रेश निघाले. आपण त्याचा व्हिडिओ पण काढला होता आपण आता. पण म्हणजे एवढं 400 किलोमीटरला येणारा पक्षी तो खूप ट्रेसमध्ये असायला पाहिजे, कारण एवढा प्रवास करून येतो. पण इथं आल्यानंतर त्यांनी त्यांच्या नियोजनानुसार ते आणलं त्यांनी पक्षी, ते तसे त्यांच्या घरून काढले ना तसे आपल्या घरी उतरवले त्यांनी. म्हणजे त्याला काही त्याच्यात आम्हाला हे झालेलं नाही आहे, एकही नाही. आणि त्यांनी परत म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही 500 पक्षी मागवले होते, त्यांनी 506 म्हणजे 6 एक्स्ट्रा मागवली, दिले आम्हाला. 6 पिल्लं आम्हाला म्हणजे वाढवून दिली की मध्ये तुम्हाला काय झालं तर त्यांचा तो वेगळा असं मला माहिती नाही आहे. पण ते 6 म्हणजे माझ्याकडे तर फार्मवरती 506 पिल्लं आम्हाला मिळाली आणि ते आत्ता एकदम फ्रेश आणि एकदम टवटवीत आहेत. तर हे असं नियोजन आहे. इथलं नियोजन बघायचं असेल म्हणजे इथलं ठाण्यातले, भिवंडी, पालघर या आजूबाजूच्या एरियातल्या ज्या लोकांना इथलं नियोजन बघायचं आहे त्यांनी ह्या ठिकाणी या फार्मवर या. शिरसाट सर तुम्हाला पत्ता सांगतील, आपला नंबर वगैरे त्यांचा स्क्रीनवर दिलेला असेल, कॉन्टॅक्ट करून वगैरे या. पण सर तुम्ही तुमचा इथला पत्ता वगैरे सगळं व्यवस्थित सांगा. आमचा पत्ता सुदाम पाटील यांचा फार्म, आसनोली, मुक्काम पोस्ट आसनोली, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणा. तर ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये आणि मुंबई, नवी मुंबई आणि मुंबई इथे कोणाला पण जर खरोखर प्रामाणिकपणे करायची इच्छा असेल तर अवश्य संपर्क साधावा. माझा संपर्काचा नंबर मी खाली देत आहे, पाटील साहेबांचा पण देणार आहे, कळालं का? तर कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि कृपया फोन करून यावे हीच विनंती. साहेब फोन केल्याशिवाय येऊ नका, कारण हे जे आहेत ते काय नुसतं कोंबडी पालक नाहीत, बाकीचे पण व्याप आहेत त्यांच्या मागे, बाकीचा बिझनेस बघत बघत कोंबडी पालन आहे. त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करा, अगोदर त्यांच्याशी फोनवर बोला, वेळ ठरवा आणि त्या वेळेनुसार त्यांना भेटायला या. तसं तुम्ही भेटायला आला तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि इथं फार्मवर आल्यानंतर वगैरे त्यांचे काय नियम वगैरे असतील ते सगळे ते फोनवर सांगतील, ते फॉलो करून तुम्ही येऊ शकता.